पार्टी मालाडच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याविषयी काँग्रेसने जे काही तक्रार करायला सुरुवात केली आहे त्याच्याविरुद्ध आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलं। ही फक्त चुणूक आहे, ही फक्त सुरुवात आहे। जर यानंतर काँग्रेसच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने मालाडमध्ये जर सावरकरांच्या विरोधात काही वक्तव्य केलं तर मग भारतीय जनता पार्टी काय आहे ते त्यांना कळेल। राजकारण आहे, तुम्हाला भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा आहे तुम्ही जरूर करा, ही लोकशाही आहे, आम्ही लोकशाही मानणारे आहोत आणि म्हणून लोकशाही मार्गाने जो काही तुम्हाला विरोध करायचा आहे तुम्ही करा, तुम्हाला पूर्ण मोकळीक आहे। पण स्वातंत्र्यवीर सावरकर आमचा अभिमानाचा विषय आहे। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं जे योगदान आहे त्याविषयी कोणाचं दुमत असायचं कारण नाही आणि काँग्रेसने नेहमी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी ही जाहीर सूचना देण्यासाठी जमलेलो आहोत की लोकशाही मार्गाने भारतीय जनता पार्टीला तुम्हाला दोष द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता, पण जो आमच्या स्वाभिमानाचा विषय त्याविषयी जर वक्तव्य केलं तर मग भारतीय जनता पार्टी आपल्या पद्धतीने उत्तर देईल। एवढंच आज आम्ही या ठिकाणी सांगितलं। पोलीस स्टेशनमध्ये जा रहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मालाड विधानसभा आणि भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने आज आंदोलन ठेवलेलं आहे। या ठिकाणी आपण बघतोय या देशाला, या संपूर्ण जगाला अभिमान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा या ठिकाणी पुतळा उभा आहे आणि त्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणचे आदरणीय खासदार पियुष गोयलजी यांच्या हस्ते झालं आणि याला जो संपूर्ण निधी प्राप्त झालेला आहे तो आदरणीय या ठिकाणचे तत्कालीन पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या वतीने झालेला आहे। याला संपूर्ण प्रयत्न त्याची तर या ठिकाणी हा पुतळा उभारला, याला संपूर्ण मान्यता घेऊन प्रस्ताव ठेवण्याचं काम या ठिकाणच्या स्थानिक नगरसेवक योगिता कोळी यांनी केलं, त्याला संपूर्ण सहकार्य या दिवाना यांनी केलं आणि संपूर्ण हिंदू धर्माला अभिमान असा पुतळा सर्व अटी शर्ती याची पूर्तता करून या ठिकाणी हा पुतळा उभारलेला आहे। परंतु असलम शेख आणि काँग्रेस यांनी नेहमीच सावरकरांच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि म्हणून त्यांच्या काही चमच्यांना एकत्र करून या पुतळ्याच्या विरोधात त्यांनी तक्रार केली आणि हा पुतळा हटवण्यासाठी त्यांनी निवेदन केलेलं आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगतो, हा पुतळा असलम शेख किंवा कोणाचा बाप जरी आला तरी हा पुतळा या ठिकाणी हटवला जाणार नाही, एवढंच सांगण्यासाठी आजचा